माहितीमध्ये आपण असल्यामुळं टीका करू नका आणि त्या आदेशाचं आम्ही पालन करतो. पण भाजप संभाजीनगरमध्ये वारंवार भाजपचे काही नेते, स्थानिक नेते हे ज्या पद्धतीने टीका करतायत त्या टीकेचं उत्तर आम्ही देऊ शकतो. एकदा का आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणं झालं तर मग आम्ही याची सगळ्या प्रश्नाची उत्तर यांना निश्चित देऊ. भाजपला ही भीती वाटत नाही पण टीका करताना? त्यांना भीती काय वाटत? त्यांच्या झालेल्या चुका आहेत त्या. स्वतः चुका करायची आणि दुसरं लोटायचं ही त्याची सवय आहे. मी त्यातली नाही असं सांगण्याचा त्याचा तो प्रयत्न असतो. समोर बसा ना, माझ्या समोर बसा, युती कशी तुटली, तुम्ही काय केलं हे मी सांगतो ना. परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं आणि तसं भाजपमध्ये सर्व अलबेल चालू आहे आणि आमच्याकडेच काहीतरी गोंधळ आहे हा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि परंतु अशा या सगळ्या प्रयत्नांना त्यांच्यावर आम्ही पाणी निश्चित फेरू. जिल्हा परिषदमध्ये आम्हाला चांगलं घवघवीत यश मिळेल एवढं मात्र निश्चित आहे. जिल्हा परिषद युती आहे का नाही तुमची? युती आहे ना. काही ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी बी फॉर्म दिले म्हणून आम्ही काही ठिकाणी दिलेले त्या ठिकाणच्या मैत्रीपूर्ण लढती सोडता बाकी ठिकाणी आमची युती आहे आणि युतीच्या प्रमाणेच आम्ही प्रचार करतो. महानगरपालिकेमध्ये आता तुम्हाला काय अपेक्षा आहेत का इथल्या महानगरपालिकेत? नाही, आम्ही अशी कोणती अपेक्षा त्यांच्याकडे ना व्यक्त केलेली आहे ना त्यांचा कोणता प्रस्ताव आहे. म्हणून यावर जर काही निर्णय घ्यायचा हे अंडरस्टँडिंगचा विषय असतो. ठाण्यामध्ये जसं अंडरस्टँडिंग मध्ये झालं, कल्याण डोंबिवलीमध्ये झालं आणि आमचं बहुमत असताना सुद्धा आम्ही त्यांना सामावून घेतलेलंच आहे. आणि मग आता भाजपने तर काय घ्यायची भूमिका काय घ्यायची हा भाजपचा प्रश्न आहे. तुमची काय इच्छा आहे? आमची कोणतीही इच्छा त्यांच्याकडे आम्ही दाखवलेली नाही किंवा सांगितलेली नाही. त्यांचा जो प्रस्ताव येईल त्यावर आम्ही चर्चा करू. तर की वैजापूर तालुक्यातल्या शिऊर गटामध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्याबद्दल मला कल्पना नाही. अजितदादा विलिनीकरणासंदर्भात चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि त्यांनी शरद पवारांचा दावा फोडलाय. सध्याच्या परिस्थितीत कोणतेही राजकारण करायचं नाही असं फडणवीस म्हणाले. अजितदादाची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची जी काही जवळीक होती त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य केलं असावं. परंतु विलिनीकरण होणार की नाही होणार, बोलणी झाली की नाही झाली याबद्दल आम्हाला कल्पना नाही. तो वरिष्ठ पातळीवर काय नेमकी खलबद्दल घडली याबाबत मला वाटतं शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती असावं. अजित पवारांचा मृत्यू झाला, सामना आता घसरतोय तुमच्यावर, लई वंगाळ राजकारण आहे असं सांगताय. पटेल आणि तटकरे यांना विलिनीकरण नको होतं आणि म्हणून अमित शहा आणि फडणवीस यांचाच अजेंडा ते दोघं घेऊन राबवत आहे असा आरोप होतो सामनामध्ये. सामनामध्ये काय लिहिलं जातं ना रोज त्यावर एवढं सिरियसली घेऊ नका.